छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर 395वा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव सोहळा संपन्न होतोय आणि या सोहळ्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक दिग्गज आणि मंत्र्यांची शिवाय आजी माजी आमदार खासदारांची मांदियाळी आज शिवनेरी गडावर असणार आहे। यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने शिवकुंजाच्या प्रांगणामध्ये शिवधर्म ध्वजारोहण सोहळा संपन्न होईल। शिवजन्मस्थळावर शिवजन्म पाळणा आणि शिवपूजन सोहळा प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना शासकीय मानवंदना आणि मराठा सेवा संघाच्या वतीने मर्दानी खेळांचं प्रात्यक्षिक करून अभिवादन केलं जाणार आहे। त्यानंतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन सभा ही किल्ले शिवनेरीवर होणार आहे। महाराजांचा 395वा जन्मोत्सव सोहळा आज शिवनेरीवर साजरा होतोय। ही दृश्य आपण बघतोय, फुलांची सुंदर अशी सजावट आहे आणि अगदी थोड्याच वेळात शिवनेरीवर हा राजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा होतोय। आणि थेट शिवनेरी किल्ल्यावरून सध्या प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। पुढारी न्यूज आजच्या या विशेष सोहळ्यानिमित्त थेट किल्ले शिवनेरीवर पोहोचले। आपण आता तिथली थेट दृश्य बघणार आहोत। तिथे नेमकं काय घडतंय, काय उत्साह आहे हे तुषार यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तुषार, काय नेमकं शिवभक्तांमध्ये वातावरण आहे, शिवनेरी किल्ल्यावर वातावरण आहे? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा 395वा जन्म सोहळा खरं तर या किल्ले शिवनेरीवरती संपन्न होतोय आणि त्या निमित्ताने जर आपण पाहिलं तर या किल्ले शिवनेरीवरती जे जन्मस्थळ आहे त्यावरती विद्युत अशी आकर्षक रोषणाई खरं तर करण्यात आलेली आहे। त्यानंतर आकर्षक फुलांची सजावट या संपूर्ण जन्मस्थळाला एकंदरीत करण्यात आलेली आहे। एकंदरीत या संपूर्ण किल्ल्यावरती जर आपण पाहिलं तर सकाळचं हे विहंगम दृश्य खरं तर आपण पुढारीच्या या प्रेक्षकांना दाखवू शकतो। सकाळ होतीये आणि या सकाळच्या या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर किल्ले शिवनेरीचं हे जे दृश्य आहे ते खरं तर आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपवण्यासाठी अनेक जण या ठिकाणी आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जन्मस्थळावरती अनेक जण येतात, ते शिवप्रेमी येतात ते आणि त्यानंतर येथे येऊन नतमस्तक होतात ते छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना ही देताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात। या ठिकाणी शासकीय कार्यक्रम होणार आहेत, त्यामध्ये जर आपण पाहिलं तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, ते या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर त्यांच्या बरोबर सांस्कृतिक मंत्री असतील, त्यानंतर आमदार असतील, खासदार असतील, आजी माजी मंत्री असतील, त्यानंतर आजी माजी आमदार खासदार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत आणि त्यामुळे इथे जर आपण पाहिलं तर पोलिसांचाही तेवढाच कडक बंदोबस्त या ठिकाणी किल्ले शिवनेरीवरती ठेवण्यात आल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। या संपूर्ण ठिकाणावरती जर आपण पाहिलं तर आकर्षक फुलांची सजावट तर करण्यात आलेली आहे, परंतु त्यानंतर या ठिकाणावरून जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी मोठी गर्दी खरं तर झाल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी जर आलो तर या ठिकाणी ह्या ज्या महिला आहेत या महिला खरं तर हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पाळणा आहे तो पाळणा खरं तर या महिला म्हणणार आहेत। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा होणार आहे। काय महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय। 19 फेब्रुवारी 1630 राजे शिवाजी लाभले आम्हास, जिजाऊ शहाजी तुम्ही हो धन्य, जो जो हो शिवराया जो जो, जो जो हो शिवराया जो जो। 14 विद्या 64 कला गुरु तुकोबा लाभले राजांना, गनिमी काव्याचा डाव मांडलीला, शंभू छावाही त्यांनी घडविला, जो जो हो शिवराया जो जो, जो जो हो शिवराया जो जो, जो जो हो शिवराया जो जो। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय।
एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ज्या महिला आहेत त्याच या ठिकाणी पाळणा म्हणणार आहेत आणि ते खरं तर या कार्यक्रमामध्येही सहभागी होणार आहेत. काय एकंदरीत आजची कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे, कशा पद्धतीने हा संपूर्ण जो शिवजन्म सोहळा आहे तो खरं तर साजरा होतो? सर्वप्रथम जिजाऊचं अभिवादन. मराठा सेवा संघाच्या वतीने यंदाचं 29वे वर्ष आहे आणि छत्रपती शिवरायांचं 395वा हा जन्मदिवस आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी 19 फेब्रुवारी जी त्यावेळची फाल्गुन वद्य तृतीया 1630 मधली जी तारीख आहे ती मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी निश्चित करून सरकारला ती साजरी करायला भाग पाडलं आणि ती कशीच योग्य आहे ते पटवून दिलं. तर त्यावेळेला पासून आजपर्यंत या ठिकाणी अतिशय दिमागदारपणे असा सोहळा होतोय. यंदाच्या वर्षी प्रशासनाने पास विरहित शिवजयंती कशी होईल याच्याकडे जास्त लक्ष दिलंय. हा प्रयोग त्यांनी गेल्या वर्षी सुरू केला. प्रशासनाचं मी अभिनंदन करतो आणि थोडा वेळ फक्त मान्यवर येतील तेवढा वेळ फक्त थोडासा इथं निमंत्रित लोकांना प्रवेश असेल. आजची जी कार्यक्रमाची जी रूपरेषा आहे, कशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम ज्यावेळेस या ठिकाणी मुख्यमंत्री येतील त्यानंतरची ही कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे? या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आगमन झाल्यानंतर पहिल्यांदा ते जन्मस्थळावर येतील. या ठिकाणी आपल्या ज्या महिला आहेत त्यांच्या वतीने आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महाराजांचा पाळणा जोजवला जाईल आणि त्यानंतर मुख्यमंत्री साहेब आणि सर्व माननीय या जन्मस्थळाच्या बाहेर येऊन प्रशासनाच्या पोलीस आणि सर्वांच्या वतीने छत्रपती शिवरायांना पहिली मानवंदना होईल. त्या ठिकाणी नंतर मर्दानी खेळ जे आहेत, लोकल काही आपले लोक आहेत ते त्यांचे मर्दानी खेळ होतील. मर्दानी खेळ झाल्यानंतर मराठा सेवा संघाच्या वतीने या ठिकाणी एक सभा होते. त्या अभिवादन सभेला मुख्यमंत्री संबोधित करतील आणि या ठिकाणी हा जो कार्यक्रम आहे हा छोटेखानी कार्यक्रम हा पार पडेल असं मी सांगतो. एकंदरीत जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जन्म सोहळा खरं तर या किल्ले शिवनेरीवरती संपन्न होतोय. मात्र त्याआधी जर आपण पाहिलं तर या संपूर्ण ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे अनुयायी आहेत ते मोठ्या संख्येने खरं तर उपस्थित झाल्याचं पाहायला मिळते. अनेक जण छत्रपती शिवाजी महाराजांचं जे जन्मस्थळ आहे ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपवण्यासाठी या ठिकाणी आलेलं पाहायला मिळतात. ही जी संपूर्ण जी आपल्याला मुलं दिसतात ही या ठिकाणी मर्दानी खेळ खरं तर करून दाखवणार आहेत. त्यामुळे हे मुलं यामध्ये सहभागी असणार आहेत. काय नाव आहे तुझं? आर्यन. कुठून आलाय? जुन्नर. जुन्नर मधून. काय आता काय करणार आहेत तुम्ही इथे? लाठीकाठी खेळणारे. लाठीकाठी खेळणार आहे. कोणत्या शाळेतली मुलं आहेत तुम्ही? प्राथमिक. एकंदरीत ही संपूर्ण जी मुलं आहेत ती यामध्ये सहभागी झालेली आहेत. ताई, काय कुठनं आलेलं आहात तुम्ही आणि किती मुलांचा खरं तर हा तुमचा संपूर्ण ग्रुप आहे आणि तो या ठिकाणी काय काय प्रात्यक्षिक करणार? आम्ही छत्रपती संघर्ष मर्दानी खेळ आखाडा शिवजन्मभूमी जुन्नर. आम्ही आत्ता इथं आमची खूप मोठी टीम आहे. आम्ही शिवकालीन युद्धकला खूप पोहपर्यंत पोहोचवली आहे. आता आम्ही इथं 35 जणांचा ग्रुप आलाय आमचा आणि आम्ही शिवकालीन युद्धकलेचं प्रात्यक्षिक सादर करणार आहे. किती वयोगटापासून किती वयोगटापर्यंत ही जी मुलं आहेत ती या आत्ताच्या मर्दानी खेळामध्ये सहभागी होणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांसमोर खरं तर हा मर्दानी खेळ आपण इथं दाखवणार? 5 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंतची मुलं आहेत आपल्याकडे सर्व. 5 वर्षापासून 17 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत ती खरं तर या ठिकाणी मर्दानी खेळामध्ये सहभागी होताना एकंदरीत पाहायला मिळतील. अनेक जण खरं तर या ठिकाणी या जन्मभूमीवरती जमल्याचं एकंदरीत पाहायला मिळते. मोठ्या संख्येने प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते. लहान मुलांनाही खरं तर आपल्या माता या ठिकाणी घेऊन आलेले दिसतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना एकंदरीत पाहायला मिळतात. आपण अनेकांशी खरं तर बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. काय एकंदरीत त्यांच्या ज्या भावना आहेत तुषार, तुम्हाला थोडंसं थांबवते. तुम्ही तिथे सगळ्या उपस्थितांचे निश्चित संवाद साधा. आपण पुढारी न्यूजवर सुद्धा हा सगळा तुम्ही साधलेला संवाद दाखवणारच आहोत. शिवनेरी
शिवनेरीतल्या या सगळ्या उपक्रमांकडे आणि तिथे घडणाऱ्या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष आहे.